काय अति बोलला ना, अति की मग त्याचा काय होता? अति थय माती. कारण एका राधेनं कृष्णाला विचारलं की विष कसं तयार होतं, विष. तेव्हा कृष्णाला सांगलं खायच्याही गोष्टीचा अति वापर झाला त्याचा विष तयार होता. एखादा दारू पिणारो मगापासून त्याला बोंबत होतो, बघ माझी बारी चालू झाल्यानंतर तो झोपलो. त्याला माहिती आहे सांगितलेला तो का कशा बोलला होतो. आता काय हा काय होतो आवाज बघ बघा उठून बघा. अरे माणूस पण मोठं लागता त्याला माहिती आहे तुझ्यावर जर लोणा धरलं तू बघो 4-5 रोड लागलो. माझ्यावर गुळाचे घेत म्हटलं माका तुका तर गुळ किती महागात पडतो शेवटपर्यंत. तुका नकोसं वाटत गुळ आहे का खायच्या बाजूचा. आता होऊन जाऊ दे परत काहीतरी बारी असेल तर ताबडतोब येत तरी हा गुळाची चाय ती काय समोर अमृत तुल्य. तुका जर अमृत तुल्य 5 रुपयात पिऊची असेल तर मागा वाढणार तुमचं त्याच्याकडे अशी चाय घ्यायची काय पुढं आणि पियायची. गुळ नाही गुळाची घे. कांगेश्वर टेम्पो चालक मालक संघटनेचे विशेष आभार. कारण आमचे दोघांचे फोटो जे पाठी लावले खरोखर माझं लग्नात पण एवढं सुंदर फोटो नाही होतो कधी. हे आमच्या एक मंडळीचे माझ्या भावा फोटो माझा काढला आणि व्हॉट्सअपला पाठवला. माझी बायको म्हणतात आमच्याकडे फोन द्यावा. मला एवढं सुंदर तुमचा फोटो लग्नात काय असेल आपल्यासारखे गेला होता तो. म्हणजे बायको पण बुवा तुझं कधी झाला तू तुझ्या बायकोचा काय विषय येतो बस चालू होला आपला माणूस. किती वेळा उठला किती वेळा बघा लिहून ठेवली होती जवाना ना हा घेऊन जाऊ आता सरा सरा कापे. आता कसं पूर्ण संसदेत त्याच्यात ऊन पडलेलं नाही. आम्ही मेळा राबडला दुपार झाली की कधी खडखडता कधी ती पेणका म्हणून काहीतरी दडवता अशी परिस्थिती झालेली आहे. आज जेवण येत नाही भरणार होतं म्हणून दुपारी सगळं आटवून येतं ना. त्याच्यात हे आमचे सगळे मंडळी तुला घाटावाले तू सुद्धा शेतकरी आहे मला माहिती आहे. पण तुझा पाऊल काय मनात पडत नाही. बाबासारखे मोठं सांगू येतच ना हो मला भजन ना मग काय मागणार नाही असतं बाबा भेटे का तिथे प्रेमान म्हणणं ही लिहून तू किती लिहतोस. आज मी नाही खरं की तू माझं पकवा भले पकवाड संभार गेली असती. काय बोलला की भरपूर पण वन सुंदर भजनाची सुरुवात केली. भजन म्हणजे काय तर भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. पण उभ्या आयुष्यात कोणाला भजायचं कोणाला नमायचं आणि कोणाला जपायचं हे कळलं हा नरजन्म व्यर्थ आहे बघा. संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत एकनाथ ह्यांना सुद्धा समाजात खूप त्रास दिला. पण आज परमेश्वराच्या आधी सुद्धा लोक त्यांची नावं घेतात. कारण त्यांनी तसा समाजकार्य करून ठेवला नाही. बरोबर ना. पांडुरंगाच्या आधी पुंडलिकाचं नाव घेतो काय बुवा अध्यात्माचा वाश्या तो हरिभक्त भजनकार पारायण करणार आपण म्हणायचं. आपण आपली तेवढी लायकी नाही. आपण हरिभक्त भजनकार बरोबर ना. हा बाकी दाढी मध्ये भारीच कोरलं स्वतःच कोरलं की 10वीत गेलो होतो. तुझं बरं होतं का स्वतः काय पण करू शकता काय पण करू शकता. म्हणजे त्यांनी फळ काढायचं कॉलेजमध्ये तुम्ही माझ्या वडिला आमच्या वाडीतले पोरं व्हायच्या म्हणा ना तो सांगतो हो तुमची आज बारी ते योग्य म्हणा हो तो माझ्या वर्गा हो हो मागे लास्ट इयरला असताना मास्टर मी मारत होते का मागायला त्या काही विचारा भाजला म्हटलं किती अरे सारखं म्हणून खिडकीतना बाहेर बघायचो सारखं खिडकीतना बाहेर बघायचो. म्हणून आमचे सर त्याच्या जवळ गेले आणि त्याला उठवलं नाही योगेश काय सारखं खिडकीतना बाहेर बघतोस काय सारखं खिडकीतना बाहेर बघतोस. तू योगेश म्हणून सरांचा गेलं सर सरांनी बघून घेतलं आणि ह्याच्यात एक भाग काय सारखं खिडकीतना बघतोस. शेवटी कंटाळलो म्हणालो आणि बुवा सरांना सांगा सर बाहेर कोंबडी कवड घालता एवढं म्हटल्यानंतर सर म्हणतात त्याच्यात काय एवढा ह्या गुलाम म्हणा त्याच्यात काय एवढं म्हटल्यानंतर ह्यो गुलाम म्हणतात सरांना मग तुम्ही घालून दाखवा.
तेव्हा म्हणून त्यांना मारणार तो मारणार तुझं वर्गात होतो तो आमच्या पाणी देतो माहिती आहे ना म्हणत ना तो सांगत होतो तर बोगे तो पोपट किती बोलता तो मग काय नको दाखवते माझी महिना किती बोलतात या हा तो म्हणजे एकदम हाय स्टेजला गेलो हाय स्टेजला हे माणसं असतात अशी माणसं हवी कारण ह्या अशा माणसात एक जोक सांगते तेव्हा तू त्याला काय सांगलं तू त्याला बडबड धरलो पण तो आज त्यांनी कोरोनामध्ये अर्थव्यवस्था सांभाळणार नाही आज रेशनचे तांदूळ 20 रुपये काहीतरी ते 21 रुपये झाले की लगेच आंदोलन सिलेंडर वाढलो की आंदोलन पण दारू कधी वाढलेलं आंदोलन झालं काय बघा आता काय 60 रुपये 50 रुपये क्वार्टरची 70 रुपये झाली आम्ही काही पियत नाही आमच्याकडे झेपाळे येते सांगतं दारू वाढली सिगरेट वाढली तंबाखू वाढलं ह्याचं कधी आंदोलन झालं का नाही होत त्याचं आंदोलन झालं तर ती बंद होणार आणि आपले सगळे मागे होणार हा तुझा आपला बोलत मध्ये हा तर ह्या दारू पिणाऱ्या माणसाला बाबा लावीच राहू पेटवीच राहू आम्ही दोघांना पेटलं मी तो लागला तर ह्या दारू पिणाऱ्या माणसाचा जो जोक सांगणार तुम्ही सगळे नंतर का घरात कशा काय झालं ह्या मंदिर होतं मंदिर आणि त्या मंदिरात एक पुजारी रोज पूजा करायचो आणि एक दारू पिणारा ह्याच्यासारखो त्या मंदिराच्या बाजूला जायचो आणि म्हणायचो ए पुजारी मुझे बता इस दुनिया में सबसे बड़ा को तो बिचारा पुजारी सांगायचो अरे काय इस दुनिया में सबसे बड़ा ये धरती बड़ी आता तो 7:45 वालो 7:45 चा पीएली अजून त्याची उतर त्यामध्ये तिची किती पावर होती बघा त्या पुजाऱ्याला सांगा इस दुनिया में धरती बड़ी तो पिनारो काय म्हणता रे धरती बड़ी तो शेषनाग के ऊपर कैसे खड़ी तो पुजारी म्हणता शेषनाग म्हणजे दारू खाणार होता शिवजी के गले में क्यों बड़ा मग पुजारी म्हणता शिवजी बडे मुंबईत आले धक्के काय रिजर्वेशन केलं होतं की फुकटीलं आता माणसाची व्यवस्था झाली आहे तू काही सांगणार कसं पण शिक्षित मिळणारच नाही एवढंच तू माका सांगतो हे गुळाची ढेप ठेवली तुमका ऐकत असून हे काय वाटतं हो गुलाबी रंगाचा पुढतो हँडल करायला वाटतं की ना साखर ना साखर कशी तुला दाखवते तर पुजारी म्हणतात शिवजी बडे अरे शिवजी बडे दारू खाणार म्हणतात कैलास पर्वत पे क्यों खडे तर तो पुजारी म्हणतात कैलास पर्वत बडा तो हनुमान के उंगली में क्यों खड़ा तो दारू खाणार म्हणतात तर पुजारी म्हणतात हनुमान बडे म्हटल्यानंतर तो दारू खाणार म्हणतात हनुमान बडे तो राम के चरणों में क्यों पडे त्याची मेमरी दारू खाणाऱ्यांची कमी नसतात तो थैसून बडबडता पण तो सगळं ऐकता तो त्याला माहिती आहे नंतर जाताना त्यांना गाडी कुठे ऐकलं असते ना ते हकलण्याने तो मागा दे तसं नाही तू दे काळजी करू नको तर हनुमान बडे तो म्हणतात दारू खाणारो राम के चरणों में क्यों पडे तो शेवटी पुजारी कंटाळो म्हणालो बाबा तूच सांग इस दुनिया में कौन बडा तो दारू खाणारो म्हणता मैं बडा तो पुजारी म्हणता कैसे बडा अरे पूरी देसी की कॉटन लगा के अपने पैरों में खड़ा इसलिए मैं बडा अरे आता काहीतरी सांग इथं तू बोलता काय झालं तू चकाळलं एखादा वासूर कसा कानाला वाहू गेल्यानंतर चकाळता चकाळलं आता तो माका काय शिल्लक ठेवणार नाही शिल्लक हा गुळाची बघणार अर्धी तो साफ करून टाकणार असो भजनाला सुरुवात करूया भरपूर वेळ झाला पण तुम्ही थांबू बाबा म्हणून या सगळ्यांनी बोलतोय तुमच्या जीवावर बोलतोय मग अशी शक्ती किती होता तू भजन करीत असताना आता किती गोळा झाला बघ ही आपली पावर हा आणि तू काय झालं तुझ्या जॅकेटवर अशी तोरणा सोडलेली ही तोरणा आता लग्नाला काय 3-3.5 वाजता तुझ्या डोळ्याचे लग्न उतरली तेव्हा ती दिसते तुका लग्न करणं ऐकलं हा
आमच्या डॅडीचा कैलासवासी चंद्रकांत कदम म्हणता गाजलेलं एक भजन या ठिकाणी म्हणते. तुम्ही सगळं भजनी बुवा, वंजू बुवा, काय चुकला तर माफ करा. पाटणकर बुवा, हा लक्ष असू दे.